मेवाड साम्राज्याची देवता श्री एकलिंगजी। आणि हे विशेष आहे की हे स्वतःला राजे मानत नव्हते, तर या साम्राज्याचे राजे एकलिंगजी आहेत। आपण या राज्याचे फक्त सेवक आहोत असे इथले राजे मानायचे। जो मुख्य आहे तो एकलिंगजी आहेत असं म्हणायचे। आणि त्याच्या पलीकडे हे आहे श्रीनाथद्वारा येथील खूप प्रसिद्ध देवस्थान आहे। आता वरती आपण जात आहोत मुख्य म्युझियममध्ये। शस्त्रागारानंतर दुसरा विभाग चालू झाला आहे। महाराणा उदयसिंह यांनी 1537 मध्ये हा सिटी पॅलेस या ठिकाणी निर्माण करण्यासाठी सुरुवात केली होती। आणि हा संपूर्ण सिटी पॅलेस एका राजाच्या कारकिर्दीत पूर्ण झालेला नाही, तर अनेक राजांच्या कारकिर्दीमध्ये यामध्ये सुधारणा होत, अनेक बांधकामे होत हा पूर्ण झालेला आहे। महाराणा उदयसिंह म्हणजे राणा प्रताप यांचे वडील होते आणि त्यांचं चित्तोड हे राज्य होतं। ते जेव्हा फिरत या ठिकाणी उदयपूरला आले, त्यांनी एका डोंगरावर, जसे शिवाजी महाराजांची युद्धनीती होती की आपल्यासाठी एखादं सुरक्षित ठिकाण असावं, म्हणून शिवाजी महाराजांनी जिंजीला एक मजबूत ठिकाण त्यांनी तयार केलं होतं। अगदी त्याचप्रमाणे महाराणा उदयसिंहांनी सुरक्षित असं ठिकाण असावं म्हणून या ठिकाणी आपलं राजवाडा बांधण्याचं ठरवलं। आणि मोती मगरी नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांनी मोती महल बांधला। परंतु एका साधूंनी त्यांना सांगितलं की हा मोती महल सुरक्षित नाही, तुम्ही उदयपूरच्या फतेह सागरच्या बाजूला एक जागा आहे, त्या जागी आपला राजवाडा पॅलेस बांधा। आणि त्यांच्या सांगण्यावरून महाराणा उदयसिंह यांनी या ठिकाणी सिटी पॅलेस बांधलेला आहे। आई जे अटॅक करे तो आम આપણું ઘર એટલે આપણને ખબર નથી ક્યાંથી डाक कबूतर हा ज्यावेळी पत्र व्यवहार कबुतरामार्फत केला जातो, तर कबुतरासाठी हा इथं पिंजरा तयार केलेला आहे। कबुतरासाठीच पिंजरे आहेत। प्रशिक्षित कबुतराकडे पत्र देऊन एका राज्यातून दुसरीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे पत्र व्यवहार करण्यासाठी कबुतराचा वापर होत होता। सगळ्यात वरच्या मजल्यावर आलेलो आहोत आपण आता। यहाँ पर पहले महाराणी को लिखेला करते थे। और फिर इधर देखिए राजा दरबारी की जेल में होता था। सामने रंगीत की रंगीत फ्लैट्स अंदर से बाहर आ सकते नहीं। फोटो देखिए आता पुढच्या दालनात जायचं आहे। आणि सर्वात वरच्या मजल्यावर आलेलो आहे सिटी पॅलेसच्या। आणि या पुढच्या दालनामध्ये आता जायचं आहे। वर याच्याही वर आणखीन आपल्याला जाता येईल। खाली उतरायचं आहे। वाह, अतिशय सुंदर। राजस्थानी चित्रकला अतिशय बारीकातले बारीक चित्र, सूक्ष्म चित्र, बारीक चित्रकारी आहे। विविध राजाच्या जीवनातील विविध प्रसंगावरची ही चित्रकारी आहे। राजस्थानी शैली आहे। यहाँ पर देखेंगे और उसके बाद चलेंगे। इसीलिए अच्छा लगता है ना, थोड़ा ऊपर। ठीक है, तो ये
राजस्थानी चित्रकला शैली इधर आइए, या इकडे जस्ट नीचे चल जाइएगा, अगला वाला अब मैं आपको हा महाल दिलखुशाल महाल राजा की जो एल्बम होगी वो आप देखेंगे आणि हा काचाचा महाल आहे, पाहू शकता आपण. पहा या बाजूला पहा, काचाचा महाल संपूर्ण काचाने बनवलेला. असाच आपल्याला जोधपूरच्या पॅलेसमध्ये असाच महाल आहे. हा मध्ये संपूर्ण काचाचा महाल आहे. मी दाखवतो तुम्हाला. राजा जहाँ सोते थे शयन कक्ष है, कांच का महल है ये. सोने वाला जगह में काट ना पड़ जाता. काचाचा महाल आहे हा. आणि दिलखुशाल महाराजा करण सिंग यांनी हा महाल बनवलेला आहे. पुढच्या दालनामध्ये आता घूमर डांस चल रहा है, उधर घूमर नृत्य कर रही लड़कियां. ऊपर का संबंधित ऐसा लगता है बिछुना आपके सिर के ऊपर है. आइए, स्विमिंग पूल देखा सुखा वाला बाहर. विविध प्रसंगावरचे अतिशय सूक्ष्म चित्र आहेत. थोडंसं मी दाखवतो स्पष्ट. खूप सुंदर अशी चित्रकारी आहे, राजस्थानी चित्रकला शैली. वरच्या बाजूला सुद्धा छान चित्र काढलेली आहे. हे समोर एकलिंगजीचं चित्र. पुढच्या दालनात जाऊया. इथून आपल्याला संपूर्ण उदयपूर शहराचं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. हा व्ह्यू पॉइंट आहे, खालचा हा भाग आणि संपूर्ण उदयपूर शहर आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतं. अतिशय सुंदर शहर आहे उदयपूर हे पहा. आणि इकडच्या बाजूला हे जे दिसतं आहे करणी माता मंदिर आहे. करणी माता मंदिर आहे या बाजूला. हे खाली जे वाद्य वाजत आहे आणखीन ही राजेशाही पद्धतीनं स्वागत करण्याची पद्धत आहे. राजाचा स्वतःचा असा संगीत विभाग, बँड विभाग आहे. आणि हा पहा या सिटी पॅलेसचा व्ह्यू वरच्या बाजूने सुद्धा. पलीकडून पिछोला तलाव आपल्याला दिसेल. पलीकडची बाजू जी आहे त्या बाजूने पिछोला तलाव आहे आणि उर्वरित उदयपूर शहर आहे इकडच्या बाजूने आपल्याला दिसेल. आणि हा सिटी महाल सुद्धा, सिटी पॅलेस सुद्धा इकडच्या बाजूने दिसतोय आहे. इकडच्या बाजूने हे उदयपूर शहर आहे. पलीकडच्या बाजूचा पिछोला तलाव पाहायचा आहे आपल्याला. हा सिटी पॅलेस मधून बाहेर दिसणारा अतिशय सुंदर दृश्य हा बाहेर आपल्याला दिसत आहे. हा आहे पिछोला तलाव आणि यामध्ये हे जे दिसत आहे हे जलमंदिर आहे, जलमहाल पॅलेस. आणि पलीकडच्या बाजूला हे जी 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 खाली उतरायचं आहे आता इथून. हा मोती महल आहे, महाराणा करण सिंग यांनी बनवलेला.
आणि हा सुद्धा काचाचा आहे. हा संपूर्ण काचाचा बनवलेला आहे हा. आणि हस्तिदंताचा बनवलेला दरवाजा, पूर्णपणे हस्तिदंताचा दरवाजा आहे हा. महाराजांची बैठक या ठिकाणी राजे महाराजे बसायचे. आणि भीमविलास महाराणा भीमसिंह यांचा महाराणा जगतसिंह यांचा हा महाल आहे. त्यांची ही बैठक आहे. 16 साल की उम्र में 16 साल की एज के हिसाब से बताया था, क्योंकि उनके पैरों में जो दर्द था ना, उससे उनकी ग्रोथ नहीं हो पाई. फिर उसके बाद में व्हील चेयर, वॉशरूम और लिफ्ट मंगवाई. लिफ्ट भी बिना हुआ था. जमीन सब छड़े वहाँ से जाकर के ऊपर आना. तो आदिवासी ट्रैक्टर जो रहते हैं ना यहाँ पर उसका काम है. महाराजा भूपाल सिंह यांच्याद्वारे हे बनवलेलं सूर्याचं हे आहे. 1 किलो 800 ग्राम बॉर्डर से भी देना गोबर के मिला और बहुत मोर चौक. आणि आता पुढच्या दालनात जात आहोत. जनाना, राजपुताचा जनाना काय आहे. शाही स्त्रिया ज्या ठिकाणी राहत होत्या ते ठिकाण. स्टोन है नीचे, स्टोन के ऊपर लाइव स्टोन को भरते हैं. हंडी, अमर महल. अमर महल आहे. या ठिकाणी आता पाहायचं आहे काय. हे भांडी आहेत, विविध प्रकारची उपयोगाची भांडी आहेत. त्या काळातली ही सगळी भांडी आहेत जुनी. बघा, तराजू, रवी, मोठी परात, दगडी भांडी, जाती. आणि या ठिकाणी हे भांडी, हा खाली दगडी भांडी आहे.
ब्रजविलास शाही बैठक आहे. स्कल्पचर गॅलरी आहे. या गॅलरीत स्कल्पचर ठेवले आहेत पहा. होय, हे काय जनाना स्कल्पचर. ती भांडी आहेत. शाही स्त्रियांचा जनाना महल. लेफ्ट में नहाने के लिए बाथरूम मुझे पानी गर्म करने के रूम आपको दिखा रखे हैं, बोला सिर्फ 10 मिनट. राणीचा शृंगार पहा. हे स्कल्पचर बनवलेलं आहे. राणीचा शृंगार पहा. देखा क्या आपको गर्मी में फोटो डिटेक्शन है. द्यूत पहा. हे महिलांचं चिलखत. शयन कक्ष. महाराण्यांचा शयन कक्ष आहे. विश्राम शयन कक्ष आहे. होते